चला बघा, लक्ष द्या आता. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पहिला क्वेश्चन. ठीक आहे, आतापर्यंत आपण थेरम वगैरे सर्व बघितलेलं आहे. ठीक आहे, 1.2 मधला क्वेश्चन नंबर 1 मधला पहिला एक्झाम्पल घेतो, बाकी तुम्ही करायचं. ठीक आहे, लक्षात इझी आहे. बघा काय म्हटलेलं आहे आपल्याला, याच्यात लेंथ वगैरे सर्व गोष्टी देऊन आहे. ठीक आहे, डायग्राम मध्येच देऊन आहे, काही प्रश्न नाही. याच्यात म्हटलेलं आहे आयडेंटिफाय वेदर PM इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, आता हे प्रूव्ह कसं होणार पहा. जर आपल्याला अँगल बायसेक्टर दाखवायचा आहे PM, ठीक आहे, तर आपल्याला कोणता थेरम यूज करावा लागेल? कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे, आलं लक्षात. त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? ज्या प्रपोर्शनल साईड्स आहेत त्याचा रेशिओ इक्वेट करावा लागेल. तर दोन्ही याचा रेशिओ जर इक्वल आला तर तो काय झाला? अँगल बायसेक्टर. आणि जर इक्वल नाही आला तर इट इज नॉट ए अँगल बायसेक्टर. बघा आता कसं गिवन लिहून घ्या आधी. काय गिवन तुम्ही लिहायचं. ठीक आहे, गिवन तुम्ही लिहायचं. सोल्युशन सांगतो. पहा काय लिहिसान इथे साईड कोणत्या घेणार पहा. पहिले PQ अपॉन PR. ठीक आहे, PQ अपॉन QR. किती आहे PQ बघा किती आहे 7 आणि QR किती आहे? QR आहे 3. याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, सिमिलरली आता दुसरं काय घेणार पहा, याचा रेशो. ठीक आहे, QM अपॉन MR. बरोबर आहे, QM अपॉन MR. ठीक आहे, इकडली मोठी साईड आणि इकडली लाईन साईड, जसं इथे झालं ना मोठा आणि लहान तसंच इकडे घ्यायचं. ठीक आहे, आता इथे किती आहे? QM आहे 3.5 आणि ह्या 1.5. दोघांनाही 10 मल्टिप्लाय करा. 3.5 इंटू 10 अपॉन 1.5 इंटू 10 म्हणजे हे काय ते 35 अपॉन 15. आलं लक्षात. हे काय आलं? 35 अपॉन 15 म्हणजेच काय झालं? 7 अपॉन 3 म्हणजेच काय झालं? 7 अपॉन 3. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, 5 3 जा 15, 5 7 जा 35. ठीक आहे, आलं लक्षात. काय करणार आता? काय लिहिणार तुम्ही याच्यात सांगा. इथेच लिहून दे तुम्ही. ठीक आहे, पहा काय लिहिणार. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 PQ अपॉन PR इक्वल टू QM अपॉन MR. रिझन काय लिहायचं आहे? बाय कॉन्व्हर्स ऑफ. ठीक आहे, रिझन काय लिहिणार? पहिले तुम्ही हे लिहून घ्यायचं. ठीक आहे, देअरफॉर PM इज द बायसेक्टर ऑफ एंगल QPR. ठीक आहे, QPR. रिझन काय लिहिणार? बाय कॉन्व्हर्स ऑफ एंगल बायसेक्टर थेरम. एंगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे, आलं लक्षात. आता तसंच आपण दुसरं एक्झाम्पल बघू. पहा लक्ष द्या काय म्हटलेलं आहे दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये. डायग्राम गिवन आहे. इथे म्हटलेलं आहे इन ट्रायंगल PQR PM इक्वल टू 15, PQ इक्वल टू 25, PR इक्वल टू 20, NR इक्वल टू 8. ठीक आहे, पुन्हा काय म्हटलेलं आहे? प्रूव्ह दॅट NM इज पॅरलल टू RQ. NM इज पॅरलल टू RQ. ठीक आहे, काही हरकत नाही. यांनी म्हटलेलं आहे गिव्ह रिझन. ठीक आहे, रिझन कोणतं देणार आपण? बघा कोणताही ट्रायंगल असो त्याच्यात जर साईड्स प्रपोर्शन मध्ये असेल तर ऑटोमॅटिक काय होतात? दोन लाईन पॅरलल होतात. आणि त्या थेरमला आपण काय म्हणतो? कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, जो काही इथे आपल्याला यूज करायचा. ठीक आहे, गिवन मध्ये हा डेटा नसता तसा लिहून द्यायचा. ठीक आहे, आता बघा आपल्याला साईड्स प्रपोर्शन मध्ये पाहिजे म्हणजे काय? PM अपॉन NR. सिमिलरली PM अपॉन MQ. आता आपल्याला इथे कशाची कमी आहे? इथे कमी आहे आपल्याला PN ची. ठीक आहे, आलं लक्षात. आणि इथे कमी आहे आपल्याला MQ ची. तर दोन्ही पहिले फाइंड करून घेऊ. ठीक आहे, सरळ सरळ हे कंप्लीट साईड याची PR इक्वल टू. ठीक आहे, सोल्युशन मध्ये लिहायचं PR इक्वल टू काय? PN प्लस NR. PN प्लस NR. ठीक आहे, PR किती आपल्याला? PR आहे 20 इथे देऊन आहे. ठीक आहे, तसंच PN काय करायचं? फाइंड करायचं. NR किती आहे? 8. ठीक आहे, म्हणजे 20 प्लस 8 इकडे आला तर काय होईल? -8. म्हणजे PN इक्वल टू काय झाला? PN झाला 12. बरोबर आहे, PN झाला 12. ठीक आहे, तसंच काय करायचं?
सेम टू सेम आता काय फाइंड करून घ्यायचं, एम क्यू फाइंड करायचं. ठीक आहे, पी क्यू इक्वल टू पी एम प्लस एम क्यू. ठीक आहे, पी एम प्लस एम क्यू. पी क्यू किती आहे 25, पी एम किती आहे 15, एम क्यू काय करायचं फाइंड. ठीक आहे, लक्षात. प्लस 15 तिकडे गेला तो झाला -15, म्हणजेच एम क्यू किती आला, एम क्यू आला आपला 10. ठीक आहे, लक्षात. डायरेक्ट आता प्रोपोर्शनल साइड्स कॅल्क्युलेट करून घ्या. ठीक आहे, देअरफॉर पी एन अपॉन एन आर इक्वल टू, पी एन किती आहे, पी एन किती आहे पहा लवकर 12, एन आर किती आहे, एन आर बघा, एन आर किती आहे 8. ठीक आहे, 12/8, 12/8 म्हणजे किती सांगा, 3/2, 4 3 जा 12, 4 2 जा 8. हा झाला पी आर अपॉन एन आर चा रेशिओ, इक्वेशन नंबर 1. सिमिलरली आता दुसरा रेशिओ पी एम अपॉन एम क्यू चा फाइंड करू. पी एम अपॉन एम क्यू किती होणार, पी एम अपॉन एम क्यू. पी एम किती आहे 15 बरोबर, आणि एम क्यू किती फाइंड केला 10. 5 3 जा 15, 5 2 जा 10 बरोबर आहे. हा झाला पी एम अपॉन एम क्यू, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आलं लक्षात. थोडं लक्ष द्या. आता इथे काय लिहिणार मी पहा, देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय होते, दोन्ही साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहे, दोन्ही काय इक्वल आहे. पी एम अपॉन एन आर इक्वल टू पी एम अपॉन एम क्यू. देअरफॉर साइड एन एम इज पॅरलल टू साइड आर क्यू. रिझन काय, बाय कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. समजलं, आलं लक्षात. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 3. डायग्राम देऊन आहे आपल्याला, 2 डॉट्स आहे म्हणजे हा कशाचा सिम्बॉल आहे, अँगल बायसेक्टरचा. क्वेश्चन मध्ये म्हटलेला आहे एम क्यू इज द अँगल बायसेक्टर. ठीक आहे, लक्षात ऑफ अँगल एम एन पी. ठीक आहे, सर्वांचे डायमेन्शन्स गिवन आहे, एम एन इक्वल टू 5, एम क्यू इक्वल टू 2.5 आणि पी एन इक्वल टू 7. देन फाइंड क्यू पी. क्यू पी आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे, काय लिहिणार मी सोल्युशन मध्ये लिहिणार बघा, सोल्युशन मध्ये काय लिहिणार, एन क्यू इज अँगल किंवा एन क्यू इज बायसेक्टर ऑफ अँगल एम एन पी. कशाचा, ठीक आहे, देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. काय लिहिणार, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी एम एन अपॉन पी एन इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी. ठीक आहे, लक्षात. एम एन किती 5, पी एन किती 7, एम क्यू किती 2.5, क्यू पी आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, क्यू पी गेला इकडे, क्यू पी इंटू 5 इंटू 2.5 इंटू 7. ठीक आहे, क्यू पी इक्वल टू 2.5 इंटू 7 डिवायडेड बाय 5. ठीक आहे, आलं लक्षात. सरळ सरळ 5 5 जा 25 म्हणजे इथे 0.5 इंटू 7 म्हणजे क्यू पी किती यायला पाहिजे 3.5. ठीक आहे, आलं लक्षात. हे झालं आपलं क्यू पी. ठीक आहे, चला आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 4 काय म्हटलेलं आहे पहा इथे, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी मेजर ऑफ बोथ अँगल्स आर गिवन. ठीक आहे, कोणकोणते अँगल गिवन आहे आपल्याला, अँगल पी आणि अँगल बी. ठीक आहे, आलं लक्षात. प्रूव्ह दॅट AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. ठीक आहे, म्हणजे आता साइड्स प्रोपोर्शन मध्ये दाखवायचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, साइड्स प्रोपोर्शन दाखवायचे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, PQ इज पॅरलल टू BC दाखवावं लागेल. ठीक आहे, लक्षात. पहा आता सिंपल याचं सोल्युशन आहे, अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC इक्वल टू 60 डिग्री. हे काय आपल्याला गिवन आहे. ठीक आहे, देअरफॉर अँगल APQ इक्वल टू अँगल ABC. ठीक आहे, लक्षात. काय करणार याच्यात, देअरफॉर साइड PQ इज पॅरलल टू साइड BC. इक्वेशन नंबर 1. रिझन लिहिणं मोस्ट इम्पॉर्टंट. पहा काय लिहिणं, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. ठीक आहे, हे आपण मागच्या वर्षी
शिकलेलो आहोत. ठीक आहे. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. देअरफॉर काय लिहिणार, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC side PQ is parallel to side BC, therefore AP upon PB equal to AQ upon QC. रिझन काय आहे, रिझन काय आहे सांगा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. समजलं एवढं. हॅलो एव्हरीवन, मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 चे 4 एक्झाम्पल्स सॉल्व्ह केले होते. ठीक आहे लक्षात. त्या एक्झाम्पल्सच्या आधी आपण काय बघितलं होतं, महत्त्वाचे थेरम बघितले होते 3. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अँड कॉन्व्हर्स ऑफ दॅट, त्याच्यानंतर अँगल बायसेक्टर थेरम आणि त्याच्यानंतर पॅरलल लाईन्सचा थेरम, 3 पॅरलल लाईन्सचा. ठीक आहे लक्षात. थेरम कसे लिहायचे पूर्ण सांगितलं होतं मी, मला मुलांनी लिहून सुद्धा पाठवले होते, पण आता पाहिले की नाही पाहिले हे मला माहीत नाही, त्यांना मी बिना पाहता सांगितले होते. ठीक आहे लक्षात. पण माझे स्टुडंट्स सिन्सिअर आहेत, त्यामुळे मला गॅरंटी आहे की त्यांनी बिन पाहताच लिहून पाठवलेले आहे, फोटो पाठवून. ठीक आहे लक्षात. आता आज आपण थोडं समोर प्रोसीड करणार आहोत. ठीक आहे. पहा कसं, प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन काय बघा, इन द ट्रॅपेझियम AB इज पॅरलल टू PQ इज पॅरलल टू DC. बरोबर आहे. काय काय देऊन आहे इथे, AB इज पॅरलल टू PQ इज पॅरलल टू DC. ठीक आहे. याच्यावरूनच आपल्याला अंदाज लागून जाते की इथे 3 पॅरलल लाईन्स आहेत, म्हणजे इथे थेरम कोणता लागणार, कोणता लागणार, इथे लागणार आपल्याला 3 पॅरलल लाईन्सचा थेरम. ठीक आहे लक्षात. AP इक्वल टू 15, PD 12, QC 14, फाइंड BQ. काय फाइंड करायचं आहे आपल्याला, BQ. ठीक आहे लक्षात. काय करणार सोल्युशन मध्ये, ठीक आहे, गिवन लिहून घ्यायचं तुम्ही. ठीक आहे. देअरफॉर बाय थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स, थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स, हा थेरम आपण यूज करू. ठीक आहे लक्षात. काय सिंपल आहे बघा, AP अपॉन PD इक्वल टू BQ अपॉन QC. ठीक आहे. काही कठीण नाही जास्त. AP किती आहे, AP किती आहे 15, त्याच्यानंतर PD किती आहे 12. ठीक आहे. त्यानंतर BQ किती आहे फाइंड करायचं आहे, आणि लास्ट काय QC किती आहे 14. ठीक आहे. नेहमीप्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आन्सर तुम्ही फाइंड करून घ्यायचं. ठीक आहे. BQ किती आहे ते तुम्ही सांगायचं मला. ठीक आहे लक्षात. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 7 बघू. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 तुम्ही करायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय, अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी लावायची आहे, नथिंग इज न्यू. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 काय म्हटलेलं आहे पहा, हियर AB is parallel to CD is parallel to EF, पुन्हा 3 पॅरलल लाईन्स. इथे म्हटलेलं आहे फाइंड X अँड A. काय फाइंड करायचं आहे म्हणते, X अँड A. ठीक आहे. रेशिओ काय करायचा, रेशिओ सारखाच घ्यायचा. ठीक आहे. कसा घेता, वरून खाली घ्या. ठीक आहे लक्षात. पहा गिवन जे काय ते तुम्ही लिहून घ्यायचं. ठीक आहे. बाय थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स. ठीक आहे लक्षात. कोणता थेरम यूज करतो आपण, हाच जो इथे यूज केला, आणि हा काही लेवल विशिष्ट थेरम नाही आहे. ठीक आहे लक्षात. पुन्हा प्रोपोर्शन मध्ये साइड डिवाइड करा. कसे डिवाइड करा, वरून खाली म्हटलं. ठीक आहे लक्षात. म्हणजे FD अपॉन DB इक्वल टू EC अपॉन CA. बरोबर. ठीक आहे. FD किती आहे 4, DB किती आहे 8, EC किती आहे X, आणि CA किती आहे 12. ठीक आहे. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन नेहमीप्रमाणे 12 इकडे गेला, 4 × 12 X × 8 असंही केलं चालते, नाही तर 8 राहू द्यायच्या खाली. बरोबर. ठीक आहे. चला 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 6 जा 12, म्हणजे इथे 6 म्हणजे X किती आला 6. ठीक आहे.
लास्ट काय फाइंड करायचं आहे? ए म्हणजे याची प्लस याची, बरोबर आहे. म्हणजेच ए इक्वल टू AC प्लस CE, बरोबर आहे. AC किती आहे? 12 आणि CE किती आहे? 6. म्हणजे AE किती आला? 18. समजलं असेल, नक्कीच समजलं असेल अशी आशा करतो. ठीक आहे. बघा आता प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन नंबर 8, 10 आणि 11 तुम्हाला करायचे. ठीक आहे. 5वा सुद्धा तुम्हाला करायचा आहे. तेच त्या प्रॉपर्टी अप्लाय झालेल्या आहे 3 थेरम पैकी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 जो आहे तो सध्या राहू द्या. ठीक आहे. कारण की त्याच्यात क्वाड्रॅटिक इक्वेशन अप्लाय होते आणि ते आतापर्यंत आपण घेतले नाही आहे. जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल तेव्हाच्या तेव्हा मी तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करून देईन. ठीक आहे. आलं लक्षात? तुमच्यासाठी हे होमवर्क आहे का उर्वरित एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून द्यायचे.